सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सापुतारा हिल स्टेशन आणि उनाई माता मंदिर पाहिलं होतं. त्याच दिवशी आम्ही हेच डेस्टिनेशन केलं होतं, स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो एन्जॉय. आम्ही आलोत आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. त्यांनी आम्हाला तिकीट काढायला लावले. पार्किंगमध्ये गाडी लावली आम्ही. इथे तिकीट काढले. आता सगळेजणांचं तिकीट घेतलं आहे आणि बॅक साईडला गाडी लागते. सो त्या गाडीमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये बसून, त्यांच्या बसमध्ये बसून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहे. आणि तिथे लेझर शो होणार आहे 5:30-6 वाजता सुरू. तर आता बघूया. इतकी सुंदर एंट्री बसला, AC मधून बस. ही आमची बस आलेली आहे. 23 जणांमध्ये आमची एक बस भरली, फक्त 23 जणांमध्ये. बाई, नजारा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पावसाळ्यात आला तर अति सुंदर आहे. व्ह्यू भाई साहब. आता आधी बघून या, मग फोटो काढू. खूप सुंदर गार्डन आहे. आय लाईक इट भाई, आय लाईक इट. पण खूप जास्त ऊन आहे. एक तर 5:30 वाजता ते बंद होतं आणि हे पटकन निघत पण नाही येत. चला ना, हा ना, परत आल्यावर फोटो काढता येतील. गाडी येते तुम्हाला घ्यायला इथून. तुम्ही व्हिडिओ बनवेल, मी टाकेल. म्हणजे मला तुम्ही सबस्क्राईब करा सगळे. खूप उंच आहे, खूप जास्त उंच आहे. वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी. फोटो घ्यायचा आहे त्यांच्यासोबत. मी कसा घेऊ? मी असं एकदम खालून जरी टेकून घेतला तरी मी येणार नाही. ती एवढे उंच आहे बघा. सेल्फी घेऊ शकते मी. हे लोक काय करताय माहिती का? थोडा वेळ आपल्याला उन्हात फिरवत आहे, थोडा वेळ ACची हवा देत आहे, परत उन्हात पाठवत आहे, परत ACची हवा देत आहेत. आता त्यांनी वाव यार, सही यार, तुम्हाला दाखवते मी. यार, जस्ट टेलिंग अस कसं बनवलं त्यांनी स्टॅच्यू. काही असो यार, भारी बनवलंय. एलिव्हेटर सुविधा इथं. लिफ्ट. सगळे क्षण टिपले का? सगळे क्षण टिपले. तुम्ही फक्त मला सबस्क्राईब करा. तुम्ही पण येणार आहे. सांगा, आपण किती रुपये तिकीट भरलेलं? 7,540. 380 रुपये पर हेड. त्याच्यामध्ये सगळं आपल्याला, ती गाडी, एलिव्हेटर, अजून काय? नाही, तो शो, लेझर शो आहे. हा, आणि त्याच्या चेस्ट पर्यंत, स्टॅच्यूच्या चेस्ट पर्यंत आहे आपली एंट्री. अच्छा. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन म्हणून. आतमधलं स्ट्रक्चर बाई. मी आता सरदार वल्लभभाई पटेलच्या चेस्ट मध्ये, बघा, त्यांच्या दिलमध्ये बसलं डायरेक्ट. म्हणजे बाहेरून पूर्ण स्टॅच्यू दिसतोय आणि आतमध्ये हे स्ट्रक्चर्स आहेत. आणि चेस्ट एरियामध्ये त्यांनी हे पूर्ण असं बांधलंय वरून व्ह्यू बघण्यासाठी. कारागिरी असं अँगलनी बांधलंय बघ. आपल्याला बाहेरून कसं दिसतोय? कशाने बांधलं वाटतं? बाहेरून सिमेंट बिमेंटचं ना. हे बघ वरती बघ. मी म्हणलं दगड कुठून आणलाय एवढा मोठा? अरे बाप. कसे जोडले लोखंड बघ. काय काही म्हणा, ह्यांनी जे पण काही बनवलंय ना, फाडू बनव.
खरंच बघायला यायला पाहिजे सगळ्यांनी. आपली इंडिया एवढं काहीतरी चांगलं काम करतीये, खरंच बघायला आलं पाहिजे. 15 अगस्त 1947 की अर्धरात्रि को स्वतंत्रता मिली, लेकिन ये बंटवारा ते बघा त्यांच्या छातीमध्ये असे छिद्र छिद्र दिसत आहे का? तिथे गेलो होतो आम्ही. बापरे, इतक्या उंच गेलो होतो आम्ही. यांच्या पायापाशी जाणार, आधी छातीत जाऊन आलो, आता पायात जाणार. हिअर इज एलिव्हेटर. काय येत नाही काय? जवळ जवळ जाताना कसं वाटते. खूप मोठं आहे यार, खूप मुंडीवरती करून बघावं लागतंय. गार्डन दिल गार्डन गार्डन हो गया कि भवरा बगियन में खो गया. तुम्हाला काऊन धरायली? पाय केवढा मोठा आहे बाप. हे बघा, थांबा तुम्हाला मी दाखवते. हा त्यांचा पाय आहे, मी कुठंच बसणार नाही त्यांच्या पायात. सकाळी सापुताऱ्याला सनराईज बघितला होता, आता आम्ही इथं सनसेट बघतोय नर्मदा नदीवरती. खाली का आलाय? ब्युटिफुल. एक काम कर, एरोप्लेन में घेऊन जाते आणि दिल्ली तिथे. तभी बारडोली के मजबूर मजलूम किसानों की यातना का समाचार उनके मंत्री श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बनी विश्व की इस विशालतम प्रतिमा के सामने आकर सारी दुनिया जैसे स्वयं भी नतमस्तक हो जाती है. भाई लेझर शो वॉज क्रेझी, टोटली क्रेझी. माझ्यातली जी देशभक्ती होती ना ती अशी उफळून बाहेर येत होती. म्हणजे मी सगळं दाखवणार नाही आहे, थोडे थोडे क्लिप्स टाकते आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून येऊन इथं पाहावं. खूप छान, खूप छान. आणि ते लेझर जे होते ना ते बघा समोर जे दिसत आहे तुम्हाला, कलरिंग लाइटिंग, तिथून लेझर लाईट्स येत होते स्टॅच्यूवर. मस्त होता बाई प्रोग्राम, खूप मस्त होता. आम्ही जिथून बसलो होतो बसमध्ये, जिथं परत आलोय तिथं हे श्रेष्ठ भारत उद्यान ओपन आहे ते सध्या, त्यामुळे आता आम्ही तिथं घुसलो. भाई इतकं एक्झर्शन झालंय तरी पण ह्यांच्यात कुठून जोर आलाय पोरांमध्ये खेळायचा काय माहिती. एखादा हात पाय गाड्या देईन परत. हे जे पण असे मुंग्यासारखे पळणारे लेकरं दिसतंय ना, किती एक्साइटेड आहेत. नाही बघा ना, आता किती थकले होते, चलत नव्हते नीट. लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे एनर्जी भरपूर असते, तुमच्यासारखे नाही ते. मी थकले यार, माझा नाही होऊ शकत काही. तर इथेच आजचा व्लॉग संपवूया. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.